आणि हिंमत म्हणजे ते आपल्या आतून येते. असाच एक बिहारचा रहिवासी होता दशरथ माझी. त्यांनी कुठून हिंमत आणली असतो? कारण त्याच्याकडे हिंमत होती आणि त्या हिंमत असल्यामुळे लोक त्यांनी डोंगराला चॅलेंज केलं, मी तुला फोडून काढेल आणि तुला फोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्याच्या बायकोचा अपघात झाल्यामुळं त्याला चीड आलेली आणि अशा चीडच्या मार्गाने त्यांनी एक नवीन मार्ग शोधला, मी ह्या डोंगराला चिरडून काढेल. आणि त्यांनी चिरडून काढलं. काही दिवस त्यांनी हातोडी खेळा घेऊन हातोडी चिनी घेऊन डोंगराला. एक माणूस त्याला म्हणत होता, हा येडा माणूस एवढा मोठा डोंगर कसं फोडणार? परत त्या माणसाने असं चीज करून दाखवलं की 300 मीटरचा डोंगर त्यांनी फोडून दाखवला. आज त्याचं जगात नाव आहे, त्याच्यावरती मोठी मोठी पिक्चर बनली. तुम्हाला ऐकायला आवडणार का नाही मित्रांनो? ऐका. दशरथ माझी धैर्य वेडा होता, धैर्य वेडा होता, हा महत्वाचा. ध्येयाला बची हिम्मत आहे तर सब कुछ आहे. चला मित्रांनो, एक म्हाताऱ्या माणसाची गोष्ट सांगतो. तो बिहारचा रहिवासी होता. त्याचं नाव होतं दशरथ माझी. वयस्कर होता हो, पर एकदा त्यांच्या गावात एक मोठं जाण्यासाठी मार्ग नसतो. मार्ग असतो म्हणजे काय, जाण्यासाठी एक शॉर्टकट असतो, पण तो डोंगर पार करावा लागतो. पण ते डोंगर पार करताना लोकांना त्रास होता आणि त्या त्रासमुळे त्यांनी काय केलं, एकदा त्याची बायको शॉर्टकट मारली आणि त्या डोंगरात तिची बायको पडली आणि मला वाटतं तिचा अपघात किंवा लागला असेल. मला वाटतं तिचा मृत्यू बी झाला असेल. पण त्या माणसाच्या डोक्यात ते डोंगर शिरलं. काय करावं? त्या डोंगराला सांगितलं, तुम्ही माझ्या बायकोला मारतो. त्या डोंगराला म्हणतो, मी तुला फोडून काढेन. बरंच मित्रांनो, आपली हातोडी चिना घेतला, तोडायला लागला आणि तोडून कमीत कमी 300 मीटरचा त्यांनी रस्ता बनवला जाण्याचा. अशा गोष्टी घडतात हो मित्रांनो. म्हातारा असलं तरी काय झालं, हिंमत महत्वाची. आज तो दशरथ माझीवर मोठे मोठे पिक्चर सुद्धा बनले, लेख सुद्धा बनले. आज त्याच्या गावात खूप मोठं नाव आहे. ही गोष्ट बिहारची असली तरी एक प्रेरणादायक आहे. कारण तो दशरथ माझीचं काही मोठं वय नव्हतं, ते म्हातारपण होतं. आणि म्हातारपणात बी माणूस काम करू शकतो. आणि हिंमत कुठून येते हे महत्वाचं नाही, हिंमत आपल्यातच आहे. हिंमतीच्या गोष्टी करतात, हिंमत वरती काम करतात, हे महत्वाच्या गोष्टी. हिंमत शोधण्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाजारमध्ये जायची गरज नाही. तुमच्या